नमस्कार, पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण लाल जे वाटाणे असतात किंवा तांबडे वाटाणे जे असतात त्याची उसळ कशी करायची ते बघणार आहोत। अतिशय सुंदर होते, रुचकर होते, झटपट बनवून तयार होते। प्रोटीन रिच ही डिश आहे। जर वेट लॉस करणार असाल तर ही डिश अगदी तुमच्यासाठी आहे। जरूर अशा पद्धतीने ह्या तांबड्या वाटाण्याची उसळ करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल। सुरुवात करूयात। तर इथे साधारण 1 कप तांबडे वाटाणे इथे मी पाण्यामध्ये 6 ते 7 तास किंवा रात्रभर भिजत घातले होते। तर बघू शकाल हे वाटाणे व्यवस्थित भिजलेले आहेत। ह्यांना काही ठिकाणी चणे असं देखील म्हटलं जातं। हे वाटाणे एका कुकरच्या भांड्यात घालून घेतले। त्यानंतर यावरती चवीनुसार मीठ घालायचं, पुरेसं पाणी घालायचं, साधारण अर्ध पेर बुडेल इतपत पाणी घालायचं, कुकरचं झाकण लावायचं आणि मीडियम आचेवरती साधारण 3 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत। मस्त, तर 3 शिट्ट्या करून घेतल्या। प्रेशर देखील रिलीज झालेला आहे। आता चेक करूयात आपण। वा, जबरदस्त बघू शकाल छान हा वाटाणा किंवा हा चना व्यवस्थित शिजलेला आहे, मऊसूद शिजलेला आहे। ठीक आहे, आता यातलं पाणी आपल्याला गाळणीच्या साहाय्याने काढून घ्यायचे। मस्त, तर इथे आपले हे चणे तयार झालेले आहेत जे की आपण वाफवून घेतले। आता फोडणी घालूयात। तर कढईमध्ये साधारण 2 टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवलं। यामध्ये साधारण अर्धा चमचा मोहरी घातली। मोहरी छान तडतडली की पाव चमचा हिंग घालायचा। मुठभर कच्चे शेंगदाणे घालायचे। शेंगदाणे अजिबातही स्किप करू नका, अतिशय चव सुंदर उतरते। थोडासा रंग बदलेपर्यंत हे शेंगदाणे फ्राय करून घेतले। एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा यामध्ये घातला। मिनिटभर कांदा परतून घ्यायचा। त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद घालायची, चवीनुसार लाल तिखट घालायचं, 1 मोठा चमचा गोडा मसाला घालायचा। मिक्स करून घेऊयात हे संपूर्ण व्यवस्थित। त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, मिक्स करूयात। मिनिटभर फक्त परतून घ्यायचं। मिनिटभर परतून झालं की हे जे चणे आपण किंवा वाटाणे वाफवून घेतले ते घातले, मिक्स करून घेऊयात व्यवस्थित। वा, साधारण 2 ते 3 मिनटं असंच आपल्याला परतून घ्यायचे। त्यानंतर यावरती चवीनुसार मीठ घालायचं, मिक्स करून घ्यायचं। मस्त, का सुंदर सुगंध येतोय। वा, जबरदस्त। तर 2 ते 3 मिनटं व्यवस्थित परतून झालं की बघू शकाल रंग, टेक्स्चर बघू शकाल काय सुंदर आलेला आहे उसळीला। अतिशय चवीला भन्नाट लागणारी ही उसळ आहे। अतिशय चवदार आहे। लहान मुलांना सुद्धा अगदीच देऊ शकता। भरपूर सारे ह्याच्यामध्ये प्रोटीन्स आहेत, प्रथिने आहेत। आता परतून झालं की यावरती झाकण ठेवायचं आणि एक दणकून मीडियम आचेवरती वाफ काढून घ्यायची। मस्त, मिक्स करून घेऊयात परत एकदा। जबरदस्त, काय सुंदर हे चणे दिसत आहेत बघू शकाल इथे तुम्ही। मस्त, आता अजून एक वाफ काढून घ्यायची, झाकण ठेवायचं आणि एक मीडियम आचेवरती अजून एक वाफ काढायची। 2 वाफेमध्ये छान व्यवस्थित उसळ व्यवस्थित शिजल्या जाते। मस्त, तर बघू शकाल ही उसळ आपली इथे बनवून तयार झालेली आहे। रंग, टेक्स्चर बघू शकाल काय सुरेख आले। एका प्लेटमध्ये काढून घ्यायची। यावरती बारीक चिरलेला कांदा घालायचा, बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा। त्यानंतर यावरती बारीक चिरलेली मी कैरी घालतीये, जबरदस्त। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि थोडासा लिंबाचा रस यावरती पिळून घ्यायचा। तर मस्त अशी चटकदार, प्रोटीन रिच, प्रथिनांनी भरपूर असलेली ही उसळ आपली इथे बनवून तयार झाली। जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका। अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन सबस्क्राईब करा। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।